कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारानिमित्त रविवारी रात्री कोल्हापुरातील मिरजकर तिकटी इथं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी मागील लोकसभा निवडणुकीत खासदार संजय मंडलिकांना केलेल्या मदतीचा उल्लेख करत मागील निवडणुकीत त्यांना शाहू महाराजांचा आशीर्वाद कसा चालला असा सवाल उपस्थित केला. मंडलिक पितापुत्रांनी यापुढे शाहू महाराजांवर चुकीचं बोलण्याचं धाडस करू नये असा इशाराही त्यांनी दिला. मी देखील काय मदत केली अशा पद्धतीचे उद्गार या ठिकाणी काढले जातात. ठीक आहे, परिस्थिती होती, उद्गार ते आज काढतायत. मदत का केली, अजिंक्यताराच्या शाखा काढणार का म्हणतायत, परंतु दररोज रात्री लोकसभेला 11 वाजू देत 12 वाजू देत अजिंक्यताराची पारची चढल्याशिवाय तुम्ही घरला जात नव्हता. हे मात्र विद्यमान खासदार विसरलेले आहेत की प्रचारात रात्री 11 वाजू देत 12 वाजू देत अजिंक्यताराची पायरीवर आल्याशिवाय तुम्ही जात नव्हता. हे विसरू या ठिकाणी नका. जे योगदान 2019 मध्ये या कोल्हापुरातल्या जनतेने केलं, ते योगदान उद्धव ठाकरे साहेबांच्याकडे बघून केलं. आम्हा सगळ्या मंडळींनी कुठल्याही राजकीय अभिलाषेची विचार न करता तुम्हाला सहकार्य करण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारली. एका रात्रीत परिवर्तन असं काय झालं की तुम्ही एका रात्रीत बदलायचं काम त्या ठिकाणी केलं आणि पक्ष सोडून दुसरीकडे त्या ठिकाणी गेला. गेले 25 दिवस या निवडणुकीमध्ये जरा हळूहळू सुरुवात होत होती, परंतु आजच्या सभेमधून या इथून आता हलगी सुनील मोदींनी वाजवायला सुरू केलेलं आहे. आता पुढचे 15 दिवस तुतारी वाजणार, हलगी वाजणार, मशाली पेटणार आणि या सगळ्यांना गप बसवल्याशिवाय महाविकास आघाडी गप बसणार नाही. हे जाहीरपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. आम्ही ज्यावेळी निवडणुकीला महाराज उभारले त्यावेळी सगळ्यांनी जाहीर केलं, आम्ही काय बोलणार नाही. आम्ही त्यावेळी ते पत्ते पाळलं होतं. मी परवा देखील एका सभेमध्ये सांगितलं, 2009 साली ज्यावेळी संभाजीराजे उभारले होते, दुसऱ्या बाजूला मंडलिक साहेब उभारले होते, आम्ही प्रचार करत होतो संभाजीराजांचा. आम्ही मंडलिक साहेबांच्या बद्दल कधी बोललो नाही. वयाचा आदर करण्याचं काम त्यावेळी देखील केलं. अजून देखील उमेदवारांना माझी सूचना आहे, विनंती नाही, सूचना आहे, हक्क आहे माझा. सूचना आहे की पुढच्या काळामध्ये महाराजांच्या बद्दल बोलायचं धाडस या ठिकाणी करू नका. महाराजांच्या बद्दल चुकीचं बोलायचं धाडस करू नका. शिवसेना ठाकरे गटाचे हर्षल सुर्वे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी, मंगळवार पेठेतील सर्व तालीम संस्थांचे प्रतिनिधी राजेंद्र ठोंबरे, राजेश लाटकर, भारतीताई पोवार, शेतकरी कामगार पक्षाचे TS पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांच्यासह महायुतीवर कडाडून टीका केली. या सभेत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचार गीताचं अनावरण करण्यात आलं. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांसह सभेसाठी उपस्थितांनी वज्रमूठ करून श्रीमंत शाहू महाराजांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे RK पवार, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, आमदार जयश्रीताई जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी मनोगत व्यक्त करत श्रीमंत शाहू महाराजांना विजयी करण्याचं आवाहन केलं. श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींनी सध्या देशात ध्रुवीकरण सुरू असून त्याला विरोध करण्याची गरज व्यक्त केली. कोल्हापुरात IT हब विकसित करणं, पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावणं, पर्यटन विकासाला प्रोत्साहन देण्यासह पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी आपण आणि महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, काँग्रेसचे शहर प्रमुख सचिन चव्हाण, अशोक पवार, गजानन यादव, पैलवान विनोद चौगले, अनिल घाटगे, विष्णू जोशीलकर, विनायक साळोखे, संभाजीराव जगदाळे, शिवाजीराव पाटील, रिची फर्नांडिस, सरलाताई पाटील, शिवाजीराव परुळेकर यांच्यासह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.